पोटच्या मुलानेच घेतला अपंग बापाचा जीव. फावड्याच्या घावांनी रक्ताच्या नात्याचा अंत. खरबी गाव हादरले. तुमसर तालुक्यातील खरबी येथे शुक्रवारच्या रात्री 10च्या सुमारास घरगुती वादातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. मध्यधुंद अवस्थेतील मुलाने चक्क आपल्याच अपंग वृद्ध पित्याच्या डोक्यावर फावड्याने वार करून त्याची हत्या केली. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी गेलेला 15 वर्षीय पुतण्या देखील जखमी झाला. मृतक पित्याचे नाव तुकडू लहाणू बावणे, वय 65 असून जन्मदात्याला यमसदनी पाठविणाऱ्या आरोपी गणेश उर्फ सोनू तुकडू बावणे, वय 27, याला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. आमचे प्रतिनिधी सुधीर गोमासे यांच्या माहितीनुसार घटनेच्या रात्री संडास बाथरूम बांधकामाच्या कारणावरून बाप लेकात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर गणेशने घरातील फावडा उचलून रागाच्या भरात पित्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तुकडू बावणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेला पुतण्या आर्यन आनंद बावणे, वय 15, यालाही आरोपीने जखमी केले. त्याच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मृतकाच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाचा जीव घेतल्याने संपूर्ण खरबी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मध्यधुंद आरोपीने घरून पळ काढला होता. मात्र मोहाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. तर लकवाग्रस्त हतबल वृद्ध बापाचा जीव घेणाऱ्या नराधम पोराच्या कृत्याने बाप लेकाच्या नात्यावरच आघात घातला आहे.